शिवानंद महाराज पांगरे. मुक्काम पांगर प्रकरण 11. मुक्काम पांगरे. पत्रव्यवहार. सुमारे 3-3.5 तपाची अशा तपश्चर्यात परिपक्वावस्थेत पोचली होती. आत्मानुभवाती आत्मरंगात खूप खोल रजून गेली होती. त्यामुळे एका गावी किंवा एका ठिकाणी खिळून राहण्याची गरज राहिली नाही. लोकांसाठी बाहेर पडणे क्रमप्राप्त होते. स्वयंसेवी स्थापन झाल्यापासून अनेक उच्च अधिकाऱ्यांना स्वामींची योग्यता जाणली होती. हळूहळू रत्नागिरी आणि चिपळूण या भागात श्री स्वामींचे अनेक भक्त झाले. त्यामुळे स्वामी आता वारंवार या भागात येऊ लागले. रत्नागिरीला आमच्या राहत्या घराशेजारी श्री भाऊसाहेब बाटवडेकर यांच्याकडे ते येत असत. अशाच वेळी काळी सन 1952 माझी आणि त्यांची प्रथम ओळख झाली. नंतर 1954 साली मी पांगरे गावी प्रथम त्यांच्या घरी गेलो. नंतर वारंवार जाऊन मुक्काम करवलो. मित्रमंडळी गमतीने मला स्वामींचे प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणू लागले. यातील थट्टेचा भाग जरी सोडला तरी एक मात्र निश्चित की स्वामींच्या निकटच्या सहचार्यामुळे मला त्यांचे जीवन खूपसे जवळून पाहता आले. काही अनुभव अंतःकरणावर आपोआप कोरले गेल्यामुळे झाले. त्याची नुसती स्मृतीसुद्धा ते काळ जसाच्या तसा आज माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यांच्या काही छाटा इथे शब्दबद्ध करण्याचे प्रयत्न करून मी पाहणार आहे. श्री स्वामी जरी घरी एकटे होते, आपल्या भक्तीचे चहापाणी जेवणखाण उष्टे खरटकटे सर्व काही स्वामी करत. यांचा उल्लेख पूर्वी आलाच आहे. मात्र त्याने केलेल्या स्वयंपाक जेवण एक अलौकिक गोष्ट होते, ते इथे सांगायला हवे. त्याचा साध्या जेवणाला स्वाद रुची चव अशी काही चाग लागायची की माणूस बसल्या पंक्तीत सहज 2 वेळचे अन्न जेवे. दाराच्या गडी मुलकणी वगैरे होती, त्यांच्या जवळ मजुरी द्यावी लागे. रोज काही खर्चाची कामे असत. श्री स्वामींची एक काळ्या रंगाची कोपरापर्यंत हात असलेली जाकीट किंवा कब्जा होता. किरकोळ पैसे, काही पत्रे, चिठ्ठ्या देणे, बिल्ले, हात रुमाल परत त्यांच्या खिशात असत. बरेच वेळा पैसे देण्याचे कामगिरी स्वामींनी सूचनेप्रमाणे मी करत असे. एक सकाळी त्यांनी झालं बुधाचा हिशोब द्यायला सांगितला. त्यामुळे मी दिला. पण त्याचवेळी खिशात असलेले पैसे मोजून ठेवले. सुमारे 49 रुपये होते. त्या दिवशी नवीन कोणी दर्शनाला आलेलं नव्हतं. मनी ऑर्डरवर कोणाकडून पैसे मिळाले नव्हते. सर्व काळ श्री बरोबर होतो. दुधाचे पैसे दिल्यावर केळीचे पाने 2 रुपये दिली. नंतर मुरकण्यात 3 रुपये दिले. काही जिन्नस आणवले, त्याचे सुमारे 18.5 रुपये झाले. दुपारचे गवतासाठी ॲडव्हान्स 10 रुपये दिले. हे सर्व संध्याकाळपर्यंत 30-50 रुपये खर्च आले. संध्याकाळी परत मी पुरलेले पैसे मोजवलो. माझ्यावरच विश्वास बसेना, कारण सकाळी मोजून ठेवलेले 49 रुपये जसे तसे होते. मी जरा गोंधळलो. माझी ती अवस्था पण स्वामी विचारले, का रे काय झाले? मी सर्व काही सांगितलं. स्वामी म्हणाले, मला असा संशय येत होता म्हणून मी मुद्दाम तुला काम सांगून खात्री करून घेतली. पण असा होता कामा नये यावर विसंबूर आणि गैर आहे. पण असे कधीकधी होते हे मात्र खरे. स्वामी पुढे सर्व स्थितीत असासारखा हात जोडून उभ्या राहतात असेच त्यातील जाणकार सांगत. पण त्यांच्याकडे कोणतीही सेवा कधी घेत नसणार. श्रींची इच्छापूर्ती व्हावी, अगर त्यांना जोडणीव भासू नये यासाठी काही वेळ अनाहतपणेच त्या कामी करे असावेत असे वाटते. पण जाणून बुजून त्याचा वापर केल्याचे उदाहरण माझ्या पाहण्यात ऐकवत नाही. एकदा दुपारी 11च्या सुमारास श्री स्वामी घाईघाईने देवाऱ्याशी गेले व एक अंगाराची पुडी घेतली, श्रीचरणावर ठेवली व नंतर घराबाहेर आले. तुळशीवनाजवळ उभे राहून चिमणूर अंगारा फुकला. नेहमीपेक्षाही निराळा न पाहिलेली कृती दिसली म्हणून कुतूहल जागृत झाली. मी विचारलं, हे काय केलं? ते म्हणाले, आपला मलकापूरचा गांगण अत्यवस्था आहे. आत्ता जास्त झाला होता. त्याच्या रक्षणाने प्रयत्न केला. तो विषय त्यावेळी तेवढाच राहिला. 2-3 दिवसांनी टपाल पाहतात त्या गांगण यांच्याकडे आलेले पत्र होते. मुद्दाम कुतूहलाने ते पत्र प्रथम उघडले. वाचू तो काय, ज्यावेळी श्री स्वामींनी अंगारा फुकला त्याचवेळी मलकापुरात घडलेले सर्व वृत्त होते. त्यावेळी सर्वांना धीर सोडला होता. आईने श्री स्वामींना जीवनाची हाक मारली. नंतर लिहिलं, 11 वाजल्यानंतर जरा वेळेने आराम पडला. उताराला सुरुवात झाली आहे. आता बरे आहे वगैरे. मलकापूर पुढे श्री स्वामी कुठे अत्यावस्थ झाले आहेत हे स्वामींना बसल्या जागी समजेत काय? त्यावर स्वामी उपाययोजना करतात काय? आणि त्यावेळीचे सर्व हकीकतचे पत्र 2-3 दिवसांनी वाचतो काय? सर्वच गोष्टी बुचकळ्यात टाकणाऱ्या होत्या. याला स्पष्टीकरण नाही. श्री स्वामीच्या जगात असेही पडू शकते इतकेच. श्री स्वामींकडे त्यांच्या कृपेने आपणाला बरे वाटावे किंवा दैवशक्तीभावाने गुण यावा म्हणून अनेक जण येतात. त्या आजाराचे कारणही विविध असत. अंगरोगी, पिशपिचेक, उपद्रव, क्षुद्र देवाची बाधा, जागेचे दुष्परिणाम, दुसऱ्या व्यक्तीचे पाप, केलेकरणी, भानमती, राहिलेले नवस
देवकृत्यात घडलेले चूक, अशुकाची वार्षिक कारकूत चूक, भोग वगैरे कारणातून उत्पन्न झालेले काही ग्रहकोशाकरणाने झालेले आजार बरे व्हावेत म्हणून येणारे येत असत। यावर श्री स्वामी करीत असलेले उपाययोजना विविध प्रकारचे असे। काही वेळ उपासना सांगून भागत असे किंवा निरनिराळे उपाय करीत त्यांचा गुण येताना मी पाहिलेला आहे।